नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 13वे नफा तोटा या प्रकरणातील पुढचा घटक आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढण्यासाठी उदाहरण तयार करायचे आहे आणि ते उदाहरण तयार करून सोडवायचे आहे। तर या पद्धतीचा जो काही सराव संच आपला 34 दिलेला आहे तो आपल्याला सोडवायचा आहे आणि म्हणून आपण अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करायचे आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। सुरुवात करू आपण। यामध्ये प्रश्न दिलेला आहे पहा, माहितीच्या आधारे शेकडा नफ्याचे किंवा शेकडा तोट्याचे शाब्दिक उदाहरण तयार करा व सोडवा। तर शाब्दिक उदाहरणामध्ये आपण दुकानदार किंवा दुकानदार असणाऱ्या व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या मनाने ठरवायच्या आहेत आणि त्याच्यावर आधारित आपल्याला उदाहरण बनवायचं आहे। तर यामध्ये पहिला आकडा आहे पहा, खरेदी 1600 रुपये आणि विक्री 2800 रुपये। तर खरेदी आणि विक्री या दोन किमती दिलेल्या आहेत, याचा उपयोग करून आपण आपल्या भाषेमध्ये उदाहरण तयार करायचं आहे। तर याप्रमाणे याचं उदाहरण इथे आपल्याला बनवता येईल पहा, की एका दुकानदाराने एक साडी 1600 रुपयांना खरेदी केली व 2800 रुपयांना विकली। खरेदी किंमत जी दिलेली आहे तीच आपण वापरली 1600 आणि विक्री किंमत 2800। तर यामध्ये आपला पुढे प्रश्न बनवायचा आहे की तर दुकानदाराला झालेला शेकडा नफा काढा। आपल्याला या ठिकाणी शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढण्यासाठीच उदाहरण तयार करायचे पहा, हे लक्षात घ्या। शेकडा नफ्याचे किंवा शेकडा तोट्याचे उदाहरण आपल्याला बनवायचं आहे आणि म्हणून आपल्या प्रश्नामध्ये शेकडा नफा किती, शेकडा तोटा किती अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे। तर याप्रमाणे उदाहरण तयार केल्यानंतर ते आपण सोडवणार आहोत। तर इथे आपल्याला प्रथम निव्वळ नफा काढायचा आहे। तर खरेदी किंमत 1600 आणि विक्री किंमत 2800। तर यामध्ये 2800 ही किंमत मोठी आहे, म्हणजे विक्री किंमत मोठी आहे, त्यामुळे नफा होणार आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंवा विक्री किंमत वजा खरेदी किंमत अशा पद्धतीचं सूत्र आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, मागील भागात आपण ते समजून घेतलेलं आहे। तर इथे विक्रीची किंमत घालूयात आपण 2800 वजा 1600। ही वजाबाकी आपण जर केली तर 0 वजा 0 0, हा 0 वजा हा 0 0च येईल। 8 मधनं 6 गेल्यावर 2 उरतील आणि 2तनं 1 गेल्यावर 1 उरेल, म्हणजे 1200 रुपये एवढा नफा झालेला आहे, निव्वळ नफा। तर इथे आपल्याला शेकडा नफा किती असा प्रश्न विचारलेला आहे, त्यासाठी आपण सूत्र पाहिलेलं आहे। शेकडा नफा बरोबर नफा म्हणजेच हा निव्वळ नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 अशा प्रकारचं हे जे सूत्र आहे त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर या सूत्रामध्ये आपण किंमत घालू। आता नफा जो आहे त्याच्या जागेवर 1200 रुपये लिहिलेले आहेत, खरेदी किंमत आहे 1600 रुपये गुणिले 100 म्हणजेच 100/1 आहेत। हे 100 नेमके अंशामध्ये आहेत की छेदामध्ये आहेत हे कळावं यासाठी आपण या 100ला छेद 1 जो आहे तो दाखवलेला आहे। ज्या संख्येला छेद नसतो त्या संख्येचा छेद 1 असतो, या गुणधर्मानुसार इथे आपण 100/1 असं लिहिलेलं आहे। आता हे लिहिल्यानंतर आपला आकडेमोड करायची आणि ही आकडेमोड म्हणजेच फक्त अंश आणि छेद यांच्यामध्ये जे काही 0 0 असतील ते एकाच एक प्रमाणामध्ये आपण खोडणार आहोत। दुसरा 0 खोडला तर इथे आता आपल्याला 1200 छेद 16 1 16, 1200 भागिले 16 या पद्धतीचं भागाकार जो आहे तो करायचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। तर 16ने आपण जर 1200ला भाग दिला तर इथे आपण हा भागाकार कच्चं काम त्या ठिकाणी बाजूला करू शकतो। 1200 भागिले 16 तर मग 16चा पाढा आपण जर म्हटला तर 16 7 112, इथे 10तनं 2 गेल्यानंतर तुमचे 8 उरतील आणि इथे 0 0, पुढचा अंक म्हणजे 0 घेतला आणि 16 पंचे 80। तर या पद्धतीने 75 उत्तर येते पहा। 1200ला 16ने जर भाग दिला, हे कच्चं काम आपण बाजूला कागदावर केलेलं आहे आणि इथे भागाकार करून याचं उत्तर आपण 75 याप्रमाणे लिहू शकतो। 1200 भागिले 16 बरोबर 75। म्हणजे
हा तुमचा शेकडा नफा किती झाला त्याचं उत्तर आलं. दुकानदाराला 75% शेकडा नफा झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ 100 रुपयावर 75 रुपये जास्त मिळालेले आहेत. प्रत्येक 100 रुपयावर 75 रुपये जास्त मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने इथे आपण उदाहरण आधी बनवलंय आणि मग ते उदाहरण सोडवलेलं आहे. आता दुसरा उपप्रश्न जो आहे त्याच्यामध्ये काय माहिती दिली ते आपण पाहू. खरेदी 2000 रुपये आणि विक्री 1900 रुपये. आता आपल्याला खरेदी 2000 रुपये घ्यायची आणि विक्री 1900 रुपये दाखवायची. अशा प्रकारचं एक उदाहरण आपल्याला बनवायचं आहे. तर हे उदाहरण बनवताना तुम्हाला असं निश्चित असं काही त्याचा नियम वगैरे नाही सांगता येणार. आपलं तुमच्या जे काही तुम्हाला जनरल नॉलेज आहे त्याचा वापर करून आपल्याला हे उदाहरण जे आहे ते बनवावं लागेल. तर उदाहरणामध्ये आपण दुकानदार म्हणा किंवा दुकानदाराचं नाव घ्या एखादं आणि वस्तूचं पण नाव घ्या वाटलंच तर. तरी ते पहा, राजूने 2000 रुपये किमतीचे कांदे 1900 रुपयांना विकल्यास त्याला होणारा शेकडा तोटा काढा. आता हे आपल्याला दिसतंय की खरेदी किंमत मोठी आहे आणि विक्री किंमत छोटी आहे, म्हणजे इथे तोटा झालेला आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट इथं म्हटलेलं आहे की शेकडा तोटा काढा. तर या पद्धतीचं उदाहरण आपण बनवलेलं आहे. आता ते सोडूयात आपण. तर इथे आपल्याला आधी तोटा काढावा लागेल. निव्वळ तोटा जो आहे तो किती झालेला आहे. तर त्यासाठी आपण तोट्याचं सूत्र लिहिलं आहे. पहा, तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. खरेदी किंमत 2000 वजा विक्री किंमत 1900 यांची जर वजाबाकी केली तर 0 वजा 0 0, हा 0 वजा हा 0 0, या शून्यातनं 9 जात नाही तर शेजारच्या हातचा घेतला 10 9 गेले 1 आणि 1 नाही गेल्यावर 0. तर 100 रुपये हे उत्तर तोट्याचं आलेलं आहे. तोटा 100 रुपये झालेला आहे. शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी गुणिले 100. या सूत्रामध्ये आपण किंमत घालू. 100 छेद 2000. 100 हा तोटा, 2000 ही खरेदी किंमत आणि गुणिले 100 छेद 1. या ठिकाणी 0 0 एकाच एक प्रमाणामध्ये आपण जर खोडले तर आपल्याला या प्रमाणे अतिशय सोपं असं उत्तर या ठिकाणी मिळतंय. पहा, अंशामध्ये 10 गुणिले 1 म्हणजे 10 राहतील. 10 1 10. छेदामध्ये 2 गुणिले 1 म्हणजे 2च राहतील. याचा अर्थ 10 भागिले 2. 10 छेद 2 म्हणजे 10 भागिले 2. आणि मग 2चा पाडा आपण तोंडी म्हणू शकतो. 2च्या पाड्यामध्ये 10 किती नंबरला येतात तर ते 5 नंबरला. 2 पंचे 10 म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी 5 आलेलं आहे. तर राजूला 5% शेकडा तोटा झालेला आहे. या पद्धतीने ही दिलेली माहिती, त्याच्यावरनं बनवलेलं उदाहरण आणि त्या उदाहरणाचं उत्तर. प्रश्न दुसरा या प्रकारे आपल्याला सोडवता येईल. आता आपण प्रश्न तिसरा जो आहे तो पाहूयात. यामध्ये 1200 रुपयास 1 याप्रमाणे 8 वस्तूंची खरेदी, म्हणजे 8 वस्तू विकत घेतल्यास दाखवायचं आपल्याला आणि त्या प्रत्येक वस्तूची किंमत असणार 1200 आणि प्रत्येक वस्तूची विक्री 1400 रुपये. आता पहा, इथे हे थोडं उदाहरण जरासं वेगळं आहे. यामध्ये आपल्याला खरेदी किंमत एका वस्तूची दिलेली आहे आणि विक्री किंमत सुद्धा एकाच वस्तूची दिलेली आहे. वस्तूंची संख्या दिलेली आहे 8 वस्तू. तर इथे आपण वस्तू कोणती गृहीत धरू आणि त्यावरनं एक उदाहरण आपल्याला या पद्धतीने बनवता येईल की रामरावांनी 1200 रुपयास 1 याप्रमाणे 8 कुकर खरेदी केले. रामराव नावाची व्यक्ती घेतली आपण. त्यांनी कुकर घेतले. 1200 रुपयास 1 याप्रमाणे 8 कुकर खरेदी केले. त्यांनी प्रत्येक कुकर 1400 रुपयांना विकला तर त्यांना किती टक्के नफा झाला. आता हे आपल्याला दिसतंय की 1200 रुपये ही खरेदी किंमत आहे आणि 1400 रुपये ही विक्री किंमत आहे. म्हणजे जास्त पैसे विकून मिळालेले आहेत. त्यामुळे आपण डायरेक्ट इथं म्हटले पहा किती टक्के नफा झाला. याच्यामध्ये तुम्ही असं पण म्हणू शकता की नफा झाला की तोटा आणि किती टक्के, असं पण आपला या प्रश्नामध्ये बदल करता येईल. मग त्यामध्ये आपल्याला आधी नफा झालाय की तोटा ते ठरवावं लागेल. ते ठरवायचं कसं हे आपण मागील भागात पाहिलेलं आहे की जर खरेदी किंमत ही मोठी असेल तर तोटा होतो आणि विक्री किंमत ही जर मोठी असेल तर नफा होतो. अशा पद्धतीने आपण या प्रश्नासाठी उत्तर शोधू शकतो. आता इथे आपण 8 कुकरची खरेदी किंमत म्हणजे 1200 गुणिले 8, तर 8 गुणिले 0 0, 8 गुणिले हा दुसरा 0 0च. कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर 0 येते. याप्रमाणे आणि मग 8 2 16, हाचा आला 1, 8 1 8 आणि हाचा 1 9 म्हणजे 9600 रुपये ही झाली तुमची 8 कुकरची खरेदी किंमत. आता 8 कुकरची विक्री किंमत,
तर एक कुकर 1400 रुपयांना विकलेला आहे, म्हणून त्याला 8 ने गुणायचं. एकावरून अनेकाची किंमत गुणाकाराने काढता येते. तर 8 गुणिले 0 0, 8 गुणिले हा दुसरा 0 0च, 8 चौक 32, हातचे आले 3, 8 एक 8 आणि 3 11, म्हणजे 11,200 रुपये ही आपली विक्री किंमत झालेली आहे. तर नफा आपल्याला काढावा लागेल. नफ्याचे सूत्र आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी, 11,200 वजा 9,600. तर ही वजाबाकी आपण कच्च्या कागदावर करूयात. 11,200 वजा 9,600, 0 2 0 गेला 0च राहील, 0 वजा 0 0, 2तून 6 जात नाहीत त्यामुळे हातचा घेतला शेजारच्या घराकडनं, 12तनं 6 गेले 6, 0तनं 9 जात नाही, पुन्हा हातचा घेतला तुमचा, या ठिकाणी 10 झाले, 10तनं 9 गेला 1, म्हणजे याप्रमाणे आपलं उत्तर या वजाबाकीचे 1,600. तर या वजाबाकीचं उत्तर 1,600 रुपये एवढा त्या ठिकाणी नफा झालेला आहे. हा फक्त नफा आहे. तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी गुणिले 100. नफ्याची किंमत लिहिली 1,600, खरेदी 9,600 ही खरेदी आहे ती, आणि गुणिले 100 छेद 1. 0 जर आपण खोडले तर याप्रमाणे आपल्याला 1,600 छेद 96. आता पहा या ठिकाणी आपण 16ने जर भाग दिला तर इथे 16 एक 16 आणि 0शी 2 शून्यच राहतील आणि 16 96, म्हणजे याला संक्षिप्त रूप जर दिलं तर 100 छेद 6 असं येईल. याला पुन्हा आणखी जर संक्षिप्त रूप दिलं तर 2 ने भाग जाईल, म्हणजे तुमचे 100 जे आहेत त्याला 2 ने भाग दिला तर 50 उत्तर येईल, आणि 6ला 2 ने भाग दिला तर 3 उत्तर येईल, म्हणजे 50 भागिले 3 या पद्धतीने 100 छेद 6 याला पुन्हा आपण संक्षिप्त रूप दिलं तर ते 50 छेद 3 येईल, आणि म्हणजेच 50 भागिले 3, 50 भागिले 3 हा भागाकार आपल्याला करावा लागेल. 50ला 3 ने भागावं लागेल. 50 भागिले 3, 3 एक 3, 5तनं 2 गेले, 3 उरले, 3 एक 3, 5तनं 3 गेले, 2 उरले, त्यानंतर तुमचा वरून 0 घेतला, आता 20 झाले, तर 3 सक 18, 20 मधनं 18 गेले, 2 उरले. पुढे अंक नाहीत त्यामुळे आपला भागाकार या ठिकाणी संपलेला आहे. तर याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक आपला बनवता येईल. पहा अंश घ्यायचा आहे 16, बाकी अंशामध्ये, आणि ज्याने भागलं ती संख्या, म्हणजे याचं उत्तर आलं 16.2/3. जेव्हा तुम्ही 50ला 3 ने भाग द्याल तेव्हा त्याचं उत्तर याप्रमाणे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये येतंय. कारण इथे आपण जर भाग दिला तर 16 उत्तर येते वरती आणि खाली 2 बाकी उरते, म्हणजे पूर्ण भाग जात नाही. अशा वेळेस आपण त्याचं उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहू शकतो, असं की आलेलं पूर्ण वरचं उत्तर आधी लिहायचंय पूर्णांक, बाकी जी उरली तो अंश, आणि ज्याने भागलंय ती संख्या छेद. 16.2/3% एवढा त्या ठिकाणी नफा झालेला आहे. पहा 16.2/3%, म्हणजे रामरावांना 16.2/3% नफा झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न तिसरा जो आहे तो सोडवता येईल. आता प्रश्न चौथ्यामध्ये काय माहिती दिली ते आपण पाहू. 50 किलोग्रॅम धान्याची खरेदी 2,000 रुपये. 50 किलोग्रॅम कोणतं पण धान्य तुम्ही म्हणू शकता, ज्वारी, बाजरी, गहू, काहीतरी जे वाटेल ते नाव आपण घेऊ. की 50 किलोग्रॅम गहू घेतले समजा 2,000 रुपयांना, याप्रमाणे प्रति किलोग्रॅम विक्री 43 रुपये, आणि विकताना मात्र 1 किलोग्रॅम धान्याची किंमत दिली 43 रुपये. ही 1 किलोग्रॅमची आहे. खरेदी किंमत मात्र 50 किलोग्रॅमची आहे आणि विक्री किंमत मात्र 1 किलोग्रॅमची आहे. तर याचा विचार करून आपल्याला उदाहरण जे आहे ते बनवावं लागेल. पहा याप्रमाणे इथे आपण उदाहरण बनवू त्याचं, की सारिकाने 50 किलोग्रॅम ज्वारी 2,000 रुपयांना खरेदी करून 43 रुपये प्रति किलोग्रॅम प्रमाणे विकली तर किती टक्के नफा होईल. पहा यामध्ये सुद्धा आपल्याला नफा त्या ठिकाणी होणार आहे, कारण विक्री किंमत जी आहे ती मोठी येते, आणि त्यामुळे आपण हा नफा किती येईल असा डायरेक्ट प्रश्न बनवलेला आहे. तर 50 किलोग्रॅम ज्वारीची खरेदी बरोबर 2,000 रुपये.
50 किलोग्रॅम ज्वारीची विक्री तर आपल्याला माहीत नाही आहे. 43 गुणिले 50 हा शून्य डायरेक्ट उत्तरात लिहू. 5 त्रिक 15. चला 1 5 चोक 20 आणि 1 21 म्हणजे 2150 रुपये ही तुमची विक्री किंमत होणार आहे. ज्वारी विकल्यानंतर मिळणारे पैसे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी 2150 वजा 2000. सोपी वजाबाकी आहे. 0शी 0, त्यानंतर 5शी 5, त्यानंतर 1शी 1 आणि 2 गेले 0. 150 रुपये नफा होणार आहे. तर शेकडा नफा करण्यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे. ते लिहिले शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी गुणिले 100. नफा 150 छेद खरेदी 2000 गुणिले 100 छेद 1. 0 आपण लोप करूयात. तर इथे 15 अंशामध्ये छेद 2. 15 भागिले 2. 15ला 2 ने भाग द्यायचा आहे. तर हा भागाकार पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण मगाशी केलेल्या भागाकाराप्रमाणे या ठिकाणी असेल. 15ला 2 ने जर भाग दिला तर 2 14 होतात. बरोबर. 2 16चा भाग नाही जाणार. 2 14. 15 14 गेला 1 उरेल. याच्या पुढे अंक नाही त्यामुळे भागाकार संपलेला आहे. पण उत्तर आला याचं जर लिहायचं असेल तर 7 पूर्णांक उरलेली बाकी 1 छेद ज्याने भाग दिला तो 2 म्हणजे 7.1/2 किंवा ज्याला आपण 7.5 असं म्हणू शकतो. तर 7.5% अशा पद्धतीचं उत्तर किंवा 7.1/2 7.1/2 असं उत्तर इथं आलेलं आहे. सारिकाला 7.1/2% नफा झाला. अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकेल. हे दिलेली माहिती, हे तयार केलेलं उदाहरण आणि त्याच्या खाली आपण ते सोडवलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. 8600 रुपये खरेदी, वाहतूक खर्च 250 रुपये, हमाली 150 रुपये, विक्री 10,000 रुपये. तर आता ही माहिती घेऊन आपल्याला उदाहरण जे आहे ते बनवायचं आहे. तर हे उदाहरण आपल्याला कसं बनवता येईल पहा. इथे वेगवेगळे इतर खर्च पण दिलेले आहेत. तर याप्रमाणे उदाहरण आपल्याला तयार करता येईल. एका व्यापाऱ्याने 8600 रुपये किमतीचे कपाट 250 रुपये वाहतूक खर्च व 150 रुपये हमाली देऊन विकत घेतले. यामध्ये त्याचा उल्लेख आला पाहिजे. हा वाहतूक खर्च आहे, 150 रुपये ही हमाली आहे व 10,000 रुपयांना विकले तर दुकानदाराला नफा झाला की तोटा आणि किती टक्के. आता या उदाहरणामध्ये आपण असं वाढवलंय मध्ये की नफा झाला की तोटा, कारण आपल्याला तर पटकन इथे ओळखता आलेलं नाही नफा होतोय की तोटा, म्हणून आपण असं पण म्हणू शकतो नफा झाला की तोटा आणि पुढे किती टक्के. तर आधी आपल्याला नफा की तोटा हे जर ओळखायचं असेल तर खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्हींची तुलना करावी लागेल. जर विक्री किंमत मोठी असेल तर नफा होतो आणि जर खरेदी किंमत मोठी असेल तर तोटा होतो. याप्रमाणे आता इथे आपल्याला कपाटाची एकूण खरेदी काढायची आहे. तर त्याची जी मूळ खरेदी आहे तुमची 8600 रुपये, वाहतूक खर्च 250 रुपये आणि हमाली 150 रुपये, या तिघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. कपाटाची एकूण खरेदी बरोबर खरेदी अधिक वाहतूक अधिक हमाली म्हणजे 8600 अधिक 250 अधिक 150. तर ही जी बेरीज आहे ती आपल्याला करता येईल. 8600 अधिक 250 अधिक 150. 0 अधिक 0 0, 5 अधिक 5 10, हातचा आला 1, 6 2 8 9 10, हातचा आला 1 8 1 9 म्हणजे 9000 रुपये एवढं त्या ठिकाणी आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळते. पहा या तिघांची बेरीज 9000 रुपये येणार आहे. 9000 रुपये ही एकूण खरेदी किंमत झाली आणि विक्री किंमत जी आहे ती 10,000 रुपये आहे. तर यापैकी आपल्याला दिसतंय की विक्री किंमत मोठी आहे. 9000 ही खरेदी आणि विक्री किंमत 10,000. तर 10,000 ही किंमत मोठी आहे म्हणजेच विक्री किंमत मोठी आहे म्हणून नफा झालेला आहे. तर नफा काढावा लागेल आपल्याला. विक्री वजा खरेदी 10,000 वजा 9000 हे सोपं वजाबाकी आहे. 10 9 गेले 1 उरतील. 1000 रुपये हा नफा झालेला आहे. शेकडा नफा काढण्यासाठी सूत्र शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी गुणिले 100. यामध्ये आपण किंमत घालूयात. 1000 हा नफा छेद खरेदी तुमची 9000 गुणिले 100. 0 0 एकाच एक प्रमाणामध्ये लोप करूया. म्हणजे इथे 100 छेद 9 असं उरलेलं आहे. याचा अर्थ 100 भागिले 9. 100ला 9 ने भाग द्यायचा आहे. कच्चं काम बाजूला. 100ला 9 ने भाग देऊ. 100 भागिले 9
9च्या पाड्यामध्ये 1 नाहीये, त्यामुळे 2 अंक घ्या. हे 10ला भाग द्या. 9 1 9, 9 2 18 होतात. 18 नाही जमणार. आपल्याला 10 पाहिजे किंवा 10 पेक्षा लहान संख्या पाहिजे. तर 9 1 9, 10तनं 9 गेले, 1 उरले. पुढचा 0 खाली घेतला. पुन्हा 1चा भाग जाईल. 9 1 9. आता इथे याच्या पुढे आपल्याला आणखी 0 नाहीत खाली घ्यायला, त्यामुळे आपलं उत्तर जे आलेलं आहे 11 पूर्ण आलेत. 1 बाकी उरली आणि 9ने भाग दिला म्हणून 11.1/9. हे कसं लिहितोय मी ते समजून घ्या. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक मी बनवलेला आहे. आलेलं उत्तर म्हणजे पूर्णांक, मिळालेली बाकी म्हणजे अंश आणि ज्याने भागलं ती संख्या म्हणजे छेद. या पद्धतीने याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनेल 11.1/9. म्हणजे 11.1/9 एवढे टक्के त्या व्यापाऱ्याला नफा झालेला आहे. 11.1/9% नफा झाला. पूर्णांकामध्ये हे उत्तर मिळत नाही, त्यामुळे आपल्याला हे असं अपूर्णांकामध्ये उत्तर लिहावं लागेल. तर या पद्धतीने ही तुमची दिलेली माहिती, हे उदाहरण आणि हे त्या उदाहरणातील प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहू. शेतीवर आधारित प्रश्न आहे पुढचा. बियाणे 20,500 रुपये, मजुरी 9,700 रुपये, औषध व खते 5,600 रुपये, विक्री 28,640 रुपये. तर याप्रमाणे शेतीचा प्रश्न असल्यामुळे आपल्याला शेतीवर आधारित अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी बनवावा लागेल. तर पहा, अशा प्रकारची ही माहिती घेऊन आपण उदाहरण बनवू. हरिभाऊने 20,500 रुपयांचे कांद्याचे बियाणे घेऊन लागवड केली. कांद्याचे बियाणे घेतले आणि लागवड केली. मजुरी 9,700 रुपये, औषध व खते यासाठी 5,600 रुपये खर्च आला. कांदा विकून 28,640 रुपये मिळाले, तर हरिभाऊला नफा झाला की तोटा आणि किती टक्के. इथे पण आपण असं केलंय की किती टक्के नफा झालेला आहे. आधी नफा झाला की तोटा ते आपल्याला काढायचंय. तर पिकाची एकूण खरेदी किंमत आपल्याला काढायची. आता पीक काही खरेदी केलेलं नसतं, पण तरी पण आपण इथे खरेदी आणि विक्री या भाषेत बोलतोय, म्हणून पिकासाठी झालेला जो सगळा खर्च आहे तो एकत्र करायचा आणि त्यालाच काय म्हणायचं, पिकाची खरेदी, एकूण खरेदी असं आपण म्हणू शकतो. तर बियाणे 20,500 अधिक 9,700, मजुरी अधिक औषधे 5,600. तर या तिघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 20,500 एका खाली एक लिहून 20,500 अधिक 9,700 अधिक 5,600. 0 0 0 0 अधिक 0 अधिक 0 0, 7 5 12 आणि 6 18, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 5 15, हातचा आला 1, 2 आणि 1 3. पहा किती उत्तर येते, 35,800 रुपये. तर हे 35,800 रुपये ही बेरीज आलेली आहे तुमची. ही झाली एकूण खरेदी किंमत, म्हणजे पिकासाठी एवढा खर्च झाला. 35,800 रुपये इतका खर्च पिकासाठी झालेला आहे. आणि पीक विकून किती पैसे मिळाले, 28,640. तर इथे आपल्याला दिसतंय की खरेदी मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणी तोटा झालेला आहे. खरेदी मोठी असेल तर तोटा होतो. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. 35,800 वजा 28,640 ही वजाबाकी आपल्याला करावी लागेल. 35,800 वजा 28,640 वजाबाकी करूयात. 0 वजा 0 0, 0तनं 4 जात नाही, म्हणजे तुमचे इथे 7 झाले, इथे 10, 10तनं 4 गेले 6, 7तनं 6 गेला 1, 5तनं 8 जात नाहीत, पुन्हा 15तनं 8 गेले 7, 2तनं 2 गेले 0. 7,160 रुपये या पद्धतीने हा तुमचा झालेला तोटा आहे. एवढा तोटा झालेला आहे. 7,160 रुपये तोटा झालेला आहे. तर आता यावरनं आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. तर शेकडा तोटा काढण्यासाठी सूत्र शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी गुणिले 100. 7,160 छेद 35,800 गुणिले 100 छेद 1. 0 0 जर खोडले आपण तर याप्रमाणे आपलं उत्तर मिळेल तुम्हाला. 7,160 छेद 358, म्हणजेच 7,160 भागिले 358. 358ने भागू म्हणजे पटकन उत्तर मिळेल. 358चा पाढा या ठिकाणी आपल्याला बनवावा लागेल गुणाकाराने. इथे बनवलेला आहे पहा मी. तर 358च्या पाढ्यामध्ये 2 नंबरला आपल्याला 716 दिसत आहेत. तर इथे 1 2 3 अंकी संख्या असल्यामुळे पहिले 3 अंक भागण्यासाठी आपण घेऊ. 7 1 6 म्हणजे 716.
तर इथे 2चा भाग जाईल 716ला 00 वरून 0 घेतला आणि 0ला 0चाच भाग जाईल पुन्हा, त्यामुळे उत्तर किती आले पहा 20. तर या भागाकाराचं उत्तर 20 आलेलं आहे, म्हणजे हरिभाऊंना 20% तोटा झालेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उदाहरण तयार करून ते सोडवलेलं आहे आपण, ज्यामध्ये हे उदाहरण आणि त्याचं हे या पद्धतीचं उत्तर. तर व्हिडिओ आपण अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहिलेला आहे, म्हणजे आपल्याला या सर्व गोष्टी समजल्या असतील. आपण या सर्व गोष्टी सर्व उदाहरणं जी सोडून दाखवलेली आहेत ते आपल्या पुढच्या फायद्यासाठी अभ्यास करणं सोपं जावं यासाठी आपण आपल्या वहीमध्ये ही सर्व उदाहरणं जी आहेत ती छान अक्षरामध्ये लिहून घ्यावीत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.